दादा ऐक, मी आधी त्याला काय कुठल्याही बोलले माणसाला इवन उद्या मला जरी बोलली असतीस ना, मलाही वाट अरे आम्ही तुम्हाला बहिणीसारखे मानतो यार, वेळोवेळी आम्ही समजावलं आणि तुम्ही म्हणता यार हात लावायचा नाही. आम्ही काय इथे हात लावायला आलो काय? कोणाच्याही कॅरेक्टरवर गेलेले नाही. कोणाचाही असेल रे, कोणाचे थांब जरा, 2 कॅरेक्टर मिनिटं. कोणावर बोलू दे कोणाच्या मला. कॅरेक्टरवर जायची गरजच नाहीये पण मी इथे. गेलेच नाहीये. पण त्या हा परमिशनचं होतं, ती कुठली मुलगी असती तरी मी मुलीला तेच बोललं असतं. आता मी तुला एवढंच म्हणतोय की इथे प्रत्येक जण गेम खेळायला आलाय आणि हा मुद्दा नाहीये. हा मुद्दा काढायची गरज नाही. तुला वाईट वाटलं, हिला वाईट वाटलं, तुला वाईट वाटलं, त्याच वेळी बोलायला पाहिजे होतं तुम्ही की यापुढे जरा लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्ण दिवस जातो, हे जातं, ते कितीतरी तास लोटतात, त्यानंतर तुम्ही बोलता आत्ता आणि जेणेकरून आता विषय वेगळा चाललाय. इथून तिथे कसा विषय जातो? त्यांचा एक्सपिरियन्स इतक्या वर्षाचा आहे. या- ऑफकोर्स बिग बॉस मलाच बोलणार, कारण की एक्सपिरियन्स, कारण की मी आत्ता आली आहे, कारण मी फ्रेशर आहे. पण किती वेळा मला रितेश भाऊ जरी बोलले तरी मी बोलतील माझं इंटेन्शन ते नव्हतं म्हणजे नव्हतं. Okay. आय स्टँड बाय इट. भाऊ बोलले तरी आणि अख्खं घर माझ्या अगेन्स्ट असलं तरी. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.